सुजय विखे यांचे पंजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला होता. पण ते काही पिढीजात श्रीमंत नव्हते ना, त्यांचं शिक्षण झालं होतं. लहानपणीच त्यांची शाळा सुटली होती. त्यांनी घोड्यावर गावोगाव फिरून शेतकऱ्यांकडून भाग भांडवल जमा केलं आणि कारखाना सुरू करून दाखवला. यासाठी त्यांनी थेट साता समुद्रापारच्या झेकोस्लोवाकियामधून स्कोडा कंपनीची ऊस गाळायची मशीन आणली होती. एवढा पराक्रम करून त्यांनी लगेच उद्घाटन केलं नाही, तर पंतप्रधानांच्याच हाताने उद्घाटन करणार असा निश्चय केला होता. देशाला नेमकं स्वातंत्र्य मिळालं होतं. नेहरूंना अहिल्यानगरच्या लोणी नावाच्या छोट्याशा गावात यायला 10 वर्ष लागले. 1961 साली गावातल्या भूताच्या माळावर नेहरूंचं विमान पाहायला हजारो लोक जमा झाले. तिथेच एक तात्पुरती धावपट्टी तयार करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी पाचटा सोबत असलेल्या ओल्या उसांच्या भाऱ्याचं 20 ते 25 फूट लांबीचं स्टेज बनवलं गेलं होतं. उद्घाटन झालं. शेवटी कारखाना सुरू झाला आणि हीच घटना विखे पाटील परिवाराच्या 75 वर्षांपासून सुरू असणाऱ्या राजकीय प्रवासाचा पाया ठरली. तिथूनच पुढे त्यांचे सुपुत्र असणाऱ्या पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी सहकार क्षेत्र तर वाढवलंच, पण राजकारणातही केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत झेप घेतली. तब्बल 8 वेळा ते खासदार राहिले. त्यांनी गडाख यांच्या विरुद्ध लढलेली निवडणूक ही भारतातली सगळ्यात जास्त गाजलेली निवडणूक ठरली. याच निवडणुकीच्या खटल्यामुळे देशात आचारसंहितेचे नियम तयार झाले. विखेंच्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी यंदाच्या मंत्रिमंडळात 7व्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतली. ते 1995 पासून एकाच मतदारसंघात सलग आमदार आहेत. त्यामुळे फक्त सहकारातच नाही, तर राज्याच्या राजकारणातही घराण्याला मोठं वजन आहे. चौथ्या पिढीच्या रूपात राधाकृष्ण विखेंचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या खांद्यावर या घराण्याचा वारसा आहे. मागच्या कित्येक दशकांपासून या कुटुंबाचा राज्यात दबदबा कायम आहे. या विखे पाटील घराण्याचा इतिहास आज जर आपण सविस्तर समजून घेऊया. 1 जुलै 1897 साली जन्म झालेल्या विठ्ठलराव विखे पाटलांनी शेतकऱ्यांचे हाल पाहिले होते. शाळेत त्यांचं मन कधी रमलंच नाही. त्यांच्या लहानपणी गावात एकदा टोळधाड आली होती. उभ्या पिकांचा काही तासात खात्मा करणाऱ्या टोळांना आणि त्यांचीच अंडी गोळा करून पैशांसाठी विकणाऱ्या हताश गावकऱ्यांना लहान असणाऱ्या विठ्ठलने पाहिलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी शेती आणि शेतकरी हा भावनिक विषय होता. जरेकाठी गावातल्या होळीच्या एका प्रसंगाने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. एकदा त्यांच्या समोरच सावकाराच्या 2 गुंडांनी एका गरीब शेतकऱ्याच्या घरापुढचा पाण्याचा रांजण लाथ मारून फोडला. झोपडीचं छप्पर तोडून टाकलं. आत लपलेली त्याची बायका आणि पोरं रडत बाहेर पडली. त्या शेतकऱ्याच्या पाठीत गुंडांनी लाठ्या घातल्या. सावकाराकडे कर्जाचा कागद होता आणि शेतकरी मात्र अडाणी. त्यांच्याकडे पैसे फेडल्याची काहीच पावती नव्हती. या भयंकर प्रसंगाने विठ्ठलरावांच्या मनावर एक खोल जखम झाली. त्यामुळे त्यांच्या मनात सावकार, शेठजी आणि कर्ज या शब्दांचा प्रचंड तिटकारा निर्माण झाला. ही परिस्थिती काहीही करून बदलायची असा निर्णय त्यांनी घेतला. पण आधी यासाठी गावकऱ्यांची परिस्थिती बदलणं गरजेचं होतं. सगळ्या गावात जी कंडिशन असते, विखेंच्या गावातही म्हणजे लोणी बुद्रुक मध्येही तीच कंडिशन होती. सगळं गाव 2 पाटलांच्या गटात विभागलं गेलं होतं. एक गट होता धावण्यांचा आणि दुसरा होता विख्यांचा. 2 गटातलं वैर एवढं होतं की दसऱ्याला, होळीला पहिली पूजा कुणी करायची, पोळ्याला पहिला मान कुणाचा, पाडव्याला पहिली गुढी कुणाच्या दारात उभारली जाणार, अशा क्षुल्लक कारणावरनं धावणे आणि विखे गटात जोरदार संघर्ष व्हायचा. फक्त बोलाचालीच नाही, तर वादात एकमेकांची जनावरं विष देऊन मारली जायची. परिस्थिती अशी होती की जर कुणाचं जनावर कोणत्याही कारणाने मेलं की 2-4 दिवसात समोरच्याचंही जनावर गेलंच म्हणून समजा. या सगळ्या प्रकाराला कंटाळून विठ्ठलरावांनी एका ग्रामसभेत सगळ्यांना झापलं. गावच्या पूजेचा मान हा गावाबाहेरच्या एकाला दिला आणि गावाची पाटीलकी ही 5 वर्ष विखेंकडे आणि 5 वर्ष धावण्यांकडे असा ठराव मंजूर करून घेतला. या ग्रामसभेपासून ते सगळ्या गावचे लाडके आप्पा झाले. मग त्यांनी लोकांसाठी काम करायला सुरुवात केली. इंग्रज सरकारने मुंबई काउन्सिलमध्ये तुकडेबंदी आणि तुकडे जोड नावाचं एक जुलमी विधेयक आणलं होतं. त्यांचा विरोध करण्यासाठी इस्लामपूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. विठ्ठलरावांनी नगर जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि ते थेट इस्लामपूरच्या परिषदेत दाखल झाले. तिथे त्यांनी जबरदस्त भाषण केलं आणि इंग्रज सरकारच्या काळ्या कायद्याचे वाभाडे काढले. देश पारतंत्र्यात होता तेव्हा लोणी आणि आसपासच्या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांची अवस्था फार दयनीय होती. गाव अडाणी असल्याने आणि त्यांच्यात कसलीही एकजूट नसल्याने ही परिस्थिती जास्तच भयंकर होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी विखेंनी एक निर्णय घेतला. गावात पहिली पतपेढी म्हणजे शेतकरी सहकारी सोसायटी उभी करण्याचा. म्हस्के, धोरडे, धावणे या आपल्या सगळ्या विश्वासू लोकांना त्यांनी सोबत घेऊन वयाच्या फक्त 21व्या वर्षी गावातली पहिली पतपेढी सुरू केली. 23 जानेवारी 1923 या दिवशी
लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी या संस्थेची विठ्ठलरावांनी रितसर नोंदणी केली. स्वतः अध्यक्ष न होता त्यांनी दगडू रामचंद्र विखे यांच्या गळ्यात पतपेढीचा पहिला अध्यक्ष म्हणून माळ घातली. सत्तेच्या किंवा अधिकाराच्या कुठल्याही खुर्चीवर स्वतः कधीच बसायचं नाही हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. मग अशा पतपेढ्या गावोगावी सुरू करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. डोक्याला स्वच्छ धुतलेला घेरदार पांढरा फेटा, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, अंगात बंडी आणि त्यावर खिशांचा पांढरा मातकट कोट, खांद्यावर सफेद उपरणं, पायात नगरचे सुप्रसिद्ध बागदार जोडे आणि हातात छत्री. अशा वेशात विठ्ठलराव फिरायचे. गावोगाव फिरण्यासाठी त्यांनी एक देखणी, ताकदवान आणि चपळ घोडी खरेदी केली होती. तिचं नाव त्यांनी ठेवलं होतं सारंगी. गावात पहिली सहकारी पतपेढी सुरू करून विठ्ठलरावांनी सहकाराचा पाया तर रोवला, पण शेतकऱ्यांचं दुःख काही कमी होत नव्हतं. एकदा गावात एक भयंकर घटना घडली. लगड नावाचा एक गावकरी आपल्या घामातून पिकवलेला गूळ घेऊन बेलापूरच्या बाजारात म्हणजेच आजच्या श्रीरामपूरच्या बाजारात गेला होता. तिथे व्यापाऱ्यांनी त्याच्या गुळाला कचऱ्याचा भाव दिला. या काळजीने त्या शेतकऱ्याला इतका मोठा धक्का बसला की परतीच्या वाटेवर गुळाच्या गाडीतच त्याचा जीव गेला. गावाच्या चावडीवर गुळाच्या ढेपांवर पडलेला लगडचा मृतदेह आणि त्याच्या तोंडातून येणारा फेस पाहून विठ्ठलराव सुन्न झाले. त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार येत होता की हे सगळं कुठपर्यंत चालणार. आणि पुढे याच विचारातून जन्म झाला शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या साखर कारखान्याचा. दिवस होता 17 डिसेंबर 1945. बेलापूरला बागायतदारांची एक मोठी परिषद भरली होती. अध्यक्षस्थानी होते सुप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर धनंजयराव गाडगीळ. सहकारी तत्वावर साखर कारखाना काढावा असा निर्णय सगळ्या बागायतदारांचा झाला होता. त्या परिषदेत जेव्हा श्रीमंत बागायतदार स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी करत होते तेव्हा आपला घामोजलेला चेहरा पुसत विठ्ठलराव थेट मंचावर गेले आणि भर सभेला ते कडाकून बोलले, हा कारखाना फक्त श्रीमंतांचा नाही तर माझ्या उन्हातानात राबणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा झाला पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्याला या भांडवलात भाग मिळाला पाहिजे. कारखान्याला एवढी मोठी रक्कम लागते, अडाणी कर्जबाजारी शेतकरी हे भांडवल कुठून आणणार, कोण घेणार याची जबाबदारी, असा टोला एका मोठ्या बागायतदाराने मारला. तेव्हा विठ्ठलराव छाती ठोकून म्हणाले, मी घेतोय ती जिम्मेदारी, लागणारं भाग भांडवल झोपड्यांमधून जमा करीन, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. मग विठ्ठलरावांनी काम सुरू केलं. आपल्या घोडीवर बसून गावगाव ते फिरू लागले. गाव पातळीवर छोट्या पतपेढ्या काढणं ठीक होतं, पण डायरेक्ट बागायतदारांशी बरोबरी करून कारखाना उभा करणं हे प्रचंड मोठं आणि अवघड काम होतं. मग फाटक्या कपड्यातला हा माणूस शेतकऱ्यांना कारखान्याचं महत्व समजावून सांगू लागला. काही श्रीमंत व्यापाऱ्यांच्या पोरांनी लोणीचं येडं पाटील म्हणून त्यांची टिंगलही केली, त्यांना खडेही मारले, पण हा माणूस थांबला नाही. सामान्य माणसांनी आपल्या बायकांच्या अंगावरचे दागिने काढून विठ्ठलरावांच्या ओंजळीत टाकले. हळूहळू करत पैशांची जुळणी होऊ लागली. सोबतच त्यांनी इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन कडून 20 लाखांचं कर्जही मंजूर करून घेतलं. त्याच काळात विठ्ठलराव आणि त्यांच्या सगळ्या सोबत्यांनी एकत्र येऊन दी बागायतदार कोऑपरेटिव्ह शुगर प्रोड्युसर्स सोसायटी लिमिटेड बुद्रुक लोणी नावाची संस्था काढली. ही देशातली पहिली वहिली सामान्य शेतकऱ्यांची स्वतःची सोसायटी होती. अनेक अडचणी पार करत डॉक्टर गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांच्या मदतीने शेवटी कारखान्याची नोंदणी झाली. भांडवल गोळा केल्यानंतर प्रश्न होता फॅक्टरीचा. मग त्यासाठी झेकोस्लोवाकियामधून स्कोडा कंपनीची तब्बल 22,60,000 रुपयांची मशिनरी मागवण्यात आली. पण जेव्हा ही मशिनरी मुंबई बंदरावर आली तेव्हा ती सोडवण्यासाठी कारखान्याकडे पुरेसे पैसे नव्हते. उशीर झाला तर दंड चक्रव्याढ पद्धतीने वाढत गेला असता. त्यावेळी सोल्युशन म्हणून डॉक्टर गाडगिळांकडे जाऊन विठ्ठलरावांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी स्वतः जमिनी गहाण ठेवल्या आणि ती मशिनरी सोडवून आणली. विठ्ठलरावांनी पार 7 समुद्रापारच्या झेकोस्लोवाकिया देशातनं स्कोडा कंपनीची साखर गाळणारी एकदम नवी कोरी मशिनरी लोणी बुद्रुकच्या त्या भूताच्या माळावर आणून ठेवली होती. तो शनिवारचा दिवस होता. तारीख होती 17 जून 1950. उद्योग आणि मजूर मंत्री मालोजीराव निंबाळकर यांच्या हस्ते भूताच्या माळावरच्या अख्ख्या आशिया खंडातल्या पहिल्या साखर कारखान्याचा कोनशिला समारंभ हा थाटात पार पडला. कारखाना तर उभा राहिला, पण पाण्याचा प्रश्न अजूनही तसाच होता. एकदा भयानक उन्हाळा आला आणि ऊसाचं पीक करपू लागलं. धरणात पाणी असूनही एका करारामुळे ते शेतकऱ्यांना दिलं जात नव्हतं. तेव्हा विठ्ठलरावांनी एक पाऊल उचललं. तत्कालीन पाटबंधारे मंत्री बाळासाहेब देसाई यांचा ताफा बाबळेश्वरच्या रस्त्यावरनं जाणार होता. विठ्ठलरावांनी शेकडो शेतकऱ्यांसोबत थेट मंत्र्यांचीच गाडी अडवली. भर उन्हात मंत्र्यांसोबत त्यांचा वाद झाला. विठ्ठलराव पोट तिडकीने म्हणाले, इथे माझ्या शेतकऱ्यांचं पीक वाळून चाललंय आणि तुम्ही काय कराराचं कारण सांगताय? पाणी सोडल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही. शेवटी देसाईंना त्यांचा हट्ट ऐकावा लागला
आणि नियम बाजूला ठेवत पाणी सोडावं लागलं. बरं, नुसताच कारखाना काढून विठ्ठलराव थांबले नाही. त्यांना माहिती होतं की जोपर्यंत शेतकऱ्यांची पोरं शिकणार नाही तोपर्यंत त्यांचा खरा विकास होणार नाही. त्यांनी साताऱ्याला जाऊन रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट घेतली. विठ्ठलरावांनी कर्मवीरांना शब्द दिला की तुम्ही आमच्या भागात शाळा काढा, मी कारखान्यातून ऊसाच्या प्रत्येक टनामागे 25 पैसे शिक्षण फंड म्हणून देईन. आणि अशा प्रकारे लोणीमध्ये शिक्षणाची गंगा आणली गेली. मग 1950 मध्ये विठ्ठलरावांनी महात्मा गांधी विद्यालयाची स्थापना केली. तर 1959 मध्ये मुलींच्या शिक्षणासाठी प्रवरा कन्या विद्या मंदिराची स्थापना केली. त्यांनी प्रवरा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1964 मध्ये प्रवरा पब्लिक स्कूल ही इंग्रजी मीडियमची शाळाही तिथे सुरू केली गेली. तुम्हाला या माणसाच्या जिद्दीचं अजून एक उदाहरण देतो. कारखाना 1950 मध्येच पूर्णपणे सुरू झाला होता, पण विठ्ठलरावांनी त्याचं अधिकृत उद्घाटन तब्बल 10 वर्ष थांबवून ठेवलं होतं. का माहितीये? कारण या शेतकऱ्यांच्या पहिल्या कारखान्याचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हातूनच व्हावं हा त्यांचा हट्ट होता. शेवटी 15 मे 1961 रोजी पंडित नेहरू आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हातून उद्घाटन केलं गेलं. पुढे त्यांना भारत सरकारने त्यांच्या कृषी औद्योगिक क्षेत्रातल्या कामाची दखल घेत 26 जानेवारी 1960 रोजी पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. तसंच 1978 रोजी पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही मानाची पदवीही बहाल केली. त्यांना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडनं डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवीही दिली गेली. ते 27 एप्रिल 1980 रोजी वयाच्या 82व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले. विठ्ठलराव विखेंचं सामाजिक क्षेत्रात काम सुरू असतानाच त्यांच्या वारसा रूपाने त्यांचे सुपुत्र बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्या कामाला आधीच सुरुवात केली होती. राजकारणात येण्यापूर्वी बाळासाहेब चक्क शेतात काम करायचे. शेतातलं डिझेल इंजिन चालवण्याचं काम ते स्वतः करायचे. पाहायला गेलं तर विठ्ठलरावांचे सुपुत्र पण एवढी साधी राहणी की त्या काळातही लोकांमध्ये त्यांच्या साधेपणाची खूप चर्चा व्हायची. पांढरा शुभ्र सदरा आणि पायजामा, डोक्यावर नेहमी गांधी टोपी, खुंटलेली दाढी आणि डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा. 1962 मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यावर गावकऱ्यांना वाटलं की विठ्ठलराव विखे पाटलांनीच निवडणूक लढवावी. म्हणून मग आबासाहेब निंबाळकर आणि एल.डी. गांधी हे त्यांना राजी करायला गेले. पण त्यांनी काही ऐकलं नाही. मग निंबाळकरांनी कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली. त्या बैठकीत सगळे गावकरी म्हणाले विठ्ठलराव उभे राहत नसतील तर बाळासाहेब विखे पाटलांनीच निवडणूक लढवली पाहिजे. मग गावकऱ्यांच्या या हट्टामुळे बाळासाहेबांची राजकारणात पहिली एंट्री झाली. निवडणूक झाली आणि बाळासाहेबांनी पहिल्याच फटक्यात दणदणीत यश मिळवलं. ते जिल्हा परिषदेचे सदस्य तर झालेच, पण त्यांना उपाध्यक्ष पदही मिळालं. जिल्हा परिषदेपासून सुरू झालेला बाळासाहेबांचा हा राजकीय प्रवास पुढे असाच चालत राहिला. मग आलं 1971 साल. त्यावेळी अण्णासाहेब शिंदे हे कोपरगावचे मोठे नेते होते. 1962 आणि 1967च्या निवडणुकीत ते कोपरगाव मधनं खासदार म्हणून निवडून आले होते. पण झालं असं की त्या काळात त्यांचा जनतेशी संपर्क थोडा कमी झाला होता. त्यामुळे पुन्हा कोपरगावातनं उभं राहिलं तर निवडणूक जड जाईल अशी भीती त्यांना वाटू लागली होती. म्हणून त्यांनी 1971ला कोपरगाव सोडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. आता अण्णासाहेबांनी कोपरगाव सोडल्यामुळे तिथं कुणाला तिकीट द्यायचं हा मोठा पेच होता. त्या काळातही खताळ, पाटील आणि शंकरराव काळे ही सगळी दिग्गज मंडळी राज्याच्या राजकारणात मोठी होती. त्यांना दिल्लीला संसदेत जाण्यात काय फारसा रस नव्हता. शेवटी सगळ्यांची नजर बाळासाहेबांवर खेळली आणि कोपरगावसाठी बाळासाहेब विखे पाटलांचं नाव पुढे आलं. त्यावेळी डावपेच आखत नगरमधले बहुतेक मोठे नेते यशवंतराव चव्हाणांचे कान भरत होते. बाळासाहेब निवडून येण्याची काही गॅरंटी नाही, त्यांना तिकीट देऊ नका. पण यशवंतराव नेत्यांना म्हणाले बाळासाहेबांनाच उभं करू, बघू काय निकाल लागतोय ते. यशवंतरावांनी शब्द दिला आणि बाळासाहेबांनी मैदानात शड्डू ठोकला. विरोधकांनी डाव आखले तरी बाळासाहेबांनी ती निवडणूक फक्त लढलीच नाही तर मोठ्या फरकाने जिंकली सुद्धा. अशा पद्धतीने बाळासाहेब विखे पाटील कोपरगाव मतदारसंघातनं पहिल्यांदा खासदार झाले आणि दिल्लीला गेले. 1971 मध्ये ते पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर 2009 पर्यंतच्या काळात ते 8 वेळा खासदार राहिले. आता वळूयात त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात गाजलेल्या आणि खळबळजनक प्रकरणाकडे. हे प्रकरण म्हणजे 1991 सालची लोकसभा निवडणूक आणि यशवंतराव गडाख प्रकरण. या प्रकरणामुळे आचारसंहितेचा भंग करणं हे किती गंभीर प्रकरण असू शकतं हे सगळ्या देशाला लक्षात आलं. 1991च्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये 2 गट पडले होते. व्ही.पी. सिंग आणि राजीव गांधी यांच्या संघर्षामध्ये विखे पाटील हे व्ही.पी. सिंग यांच्या बाजूने झुकल्याचं चित्र होतं.
त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठी विखेंचं तिकीट नाकारणार अशी चर्चा होती आणि झालंही असंच. त्यावेळी सगळ्या स्टँडिंग खासदारांना पुन्हा तिकीट द्यायचं अशी काँग्रेसची पॉलिसी ठरली होती. पण सगळ्या देशातनं फक्त 3 खासदारांचे तिकीट कापले गेले होते. त्यात एक नाव होतं ते विखे पाटलांचं. त्यांच्याऐवजी इथे संधी दिली जाणार होती ती यशवंतराव गडाख यांना. पण विखेंना टक्कर देण्याची गडाख यांची अजिबात इच्छा नव्हती. त्यांना राज्याच्या राजकारणात रस होता. तुम्ही काँग्रेस सोडू नका, जिल्ह्यासाठी आणि पक्षासाठी हे काही बरोबर नाहीये, वाटलं तर मी थांबतो असं म्हणून त्यांनी विखेंना फोनही केला होता. काँग्रेस दक्षिण आणि कोपरगाव हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ले होते. त्यावेळेचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव निलंगेकर यांच्याशी गडाख यांनी याबाबत चर्चाही केली. निलंगेकरांनी त्यांची भूमिका ही हायकमांडच्या कानावर टाकली. शेवटी ते प्रकरण राजीव गांधींपर्यंत गेलं. त्यावर गडाख जी कोई लढना होगा असं ते म्हणाले होते आणि शेवटी गडाख यांना उमेदवारी जाहीर झाली. पण हार मानतील ते विखे कसले. त्यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून थेट अपक्ष म्हणून शड्डू ठोकला. ही निवडणूक देशातल्या सगळ्यात गाजलेल्या निवडणुकांपैकी एक ठरली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून विखेंचा पराभव करण्याची जबाबदारी ही शरद पवारांवर होती. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी त्यांचाही हात आहे असा समज विखेंचा होता. शिवाय पवारांनीही गडाख यांच्या मागे मोठी ताकद लावली होती. निवडणुकीचा निकाल लागला. गडाख जवळपास 12,000 मतांनी विजयी झाले होते. विखे हरले. पण बाळासाहेबांनी ही लढाई इथे संपू दिली नाही. त्यांनी थेट मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आणि शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्या विरोधात खटला दाखल केला. विखेंचा थेट आरोप होता की निवडणुकीत गडाखांनी पैशांचा आणि भ्रष्ट मार्गाचा वापर केलाय. या दोघांनी मिळून माझं प्रचंड चारित्र्य हनन केलंय, माझी प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे गडाखांची खासदारकी रद्द करा आणि मला विजयी घोषित करा. आपली बाजू भक्कम करण्यासाठी विखेंनी कोर्टात पवार आणि गडाखांच्या जाहीर सभांमधल्या भाषणांचे थेट पुरावे सादर केले. गडाखांनी जाहीर सभांमध्ये आरोप केला होता की विखेंचं निवडणुकांचं बजेट तब्बल 3 कोटी रुपयांचं आहे. त्यांनी जनता दलाचे उमेदवार माजी न्यायमूर्ती BG कोळसे यांना 20 लाख रुपये दिले आणि म्हणूनच कोळसे यांनी नगरमधून माघार घेऊन बीडमधून निवडणूक लढवली. इतकंच नाही तर श्रीगोंद्यातल्या एका सभेत गडाखांनी थेट म्हटलं होतं की विखे पाटील मतदारांना 5,000 सायकली, साड्या, धोत्र आणि दारू वाटतायत. त्यांचे पैसे खुशाल घ्या, पण मत काँग्रेसलाच द्या. विशेष म्हणजे ही सभा स्वतः शरद पवारांच्या उपस्थितीत झाली होती. या सगळ्या भाषणांचे दाखले देत विखेंनी कोर्टाला पटवून दिलं होतं की पवारांच्या समोर गडाखांनी खोटे आरोप करून आपली बदनामी केली. 1993 मध्ये या खटल्याचा निकाल लागला. कोर्टाने यशवंतराव गडाख यांची खासदारकी रद्द केली. न्यायालयाने गडाख यांच्यावर 6 वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी घातली. तर विखे यांना विजयी झाल्याचं प्रमाणपत्र दिलं गेलं. तर कुठलीही कारवाई न होता शरद पवार यातून सही सलामत सुटले. हा निकाल देशाच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरला. पण जेव्हा शरद पवारांनी या निर्णयाला आव्हान दिलं तेव्हा विखेंची खासदारकीही रद्द केली गेली. पण या एका खटल्याने बाळासाहेब विखेंची लढाऊ वृत्ती आणि जिद्द सगळ्या देशाला दाखवून दिली गेली. इथून पुढे विखे आणि पवार संघर्ष हा एक नवा चॅप्टर राजकारणात सुरू झाला. पण राजकारण कितीही टोकाचं असलं तरी बाळासाहेब विखेंचा स्वभाव हा माणुसकीला धरून होता. या संघर्षातला एक इंटरेस्टिंग किस्सा यशवंतराव गडाख यांनी एका लेखात लिहिलाय. कोर्टात खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाची ही गोष्ट. गडाख दिल्लीला अचानक आजारी पडले आणि त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. बाळासाहेब विखे पाटलांना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा कोर्टातली लढाई सुरू असतानाही ते गडाखांना भेटायला पोहोचले. गडाखांच्या मनात विखेंची ही आपुलकी कायमच घर करून राहिली. पुढे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळात विखे पाटील स्वतःहून गडाखांच्या घरी आले. त्यांनी गडाखांना निवडणुकीत उभे राहून राजकारणात सक्रिय राहण्याचा आग्रह धरला होता. इतकंच नाही तर विखेंनी त्यांना या निवडणुकीत मोठी मदतही केली होती. एकदा यशवंतराव आणि बाळासाहेब विखे पाटील हे दोघेही एकाच विमानाने प्रवास करणार होते. विखेंकडे सामानाच्या 4-5 पिशव्या होत्या. त्यामुळे त्यांना सामान वाहून नेणं जड जात होतं. ते पाहून गडाखांनी ते सगळं ओझं स्वतःच्या हातात घेतलं. विखे पाटील नको नको म्हणत होते पण गडाखांनी ऐकलं नाही. पुढे विखेंची माणसं येईपर्यंत गडाखांनीच त्या पिशव्या सांभाळल्या. असं त्या दोघांमधलं नातं होतं. एवढ्या मोठ्या राजकीय युद्धानंतरही जुनं सगळं विसरून विखे पाटलांनी गडाखांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका कायम घेतली. नगरचे राजकारणी एकमेकांविरुद्ध लढतात पण राजकीय लढाई कितीही टोकाला गेली तरी ते आपलं मन कधीही तुटू देत नाही असं गडाख यांनी विखेंबद्दल त्या लेखात लिहिलं होतं. शरद पवारांसोबतचा संघर्ष तर त्यांचा जगजाहीर होता. पण पवार आणि विखे कुटुंबाचा संबंध हा तसा जुनाच. आता हा जुना संबंध कसा याचे 2 इंटरेस्टिंग किस्से तुम्हाला सांगतो. शरद पवारांचे मोठे भाऊ दिनकरराव म्हणजेच आप्पासाहेब पवार हे विखे पाटलांच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात नोकरीला होते. या कारखान्यात ते कृषी अधिकारी या पदावर काम करायचे. शरद पवार 7वी-8वीत असताना अभ्यासापेक्षा त्यांचं लक्ष बाकी गोष्टींमध्येच जास्त होतं. यामुळे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिस्त लागावी म्हणून भाऊ आप्पासाहेब यांच्याकडे प्रवरानगरला पाठवलं. तिथे त्यांनी 1 वर्ष शिक्षण घेतलं. 1955च्या सुमाराला गोवा मुक्ती संग्राम सुरू होता. गोव्यात पोर्तुगीजांच्या गोळीबारात आपल्या राज्यातले हिरवे गुरुजी शहीद झाले होते.
ही बातमी प्रवरानगरमध्ये समजताच शाळेत शिकणाऱ्या तरुण शरद पवारांमधला नेता जागा झाला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला मोर्चा काढला होता. त्यांनी शाळा बंद पाडली आणि पोरांचा सगळा मोर्चा हा थेट प्रवरा साखर कारखान्याकडे नेला. कारखाना बंद करा अशी घोषणाबाजी केली. त्यावेळी विठ्ठलराव विखे पाटलांनी लहान असणाऱ्या शरद पवारांची समजूत काढून त्यांना परत पाठवलं होतं. हा होता पवार आणि विखेंचा जुना संबंध. पुढे पवार आणि विखे हे काँग्रेसमध्ये एकत्र होते, पण तरीही त्यांच्यात जास्त कधी जमलंच नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आधी शरद पवार विरुद्ध शंकरराव चव्हाण असा वाद होता. विखे शंकररावांच्या गटात होते, त्यामुळे शंकररावांनंतर महाराष्ट्रात पवार विरोधी गटाचं नेतृत्व हे विखे यांच्याकडेच आलं. सुरुवातीच्या काळात जिल्ह्याचं पवार गटाचं नेतृत्व यशवंतराव गडाख यांच्याकडे आणि नंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आलं. पण प्रश्न पाण्याचा असो किंवा डावपेचाचा, जिल्हा परिषद असो की जिल्हा बँक, पवार काँग्रेसचे असोत की राष्ट्रवादीचे, राजकीय संघर्ष कायम राहिला. 1991च्या लोकसभा निवडणुकीत घडलेला हा प्रकार तर शत्रुत्वाचा कळस होता. विशेष म्हणजे हा संघर्ष पुढच्या पिढीकडे म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवारांमध्येही कायम दिसून आला. अजित पवारांनी शब्द फिरवल्यामुळे 2009 मध्ये विखेंची खासदारकी निसटली अशी ही चर्चा केली जाते. पवारांप्रमाणेच विखेंचा संगमनेरचे थोरात आणि कोपरगावच्या कोल्हे कुटुंबासोबतही असाच परंपरागत संघर्ष आहे, जो आजही कायम आहे. बाळासाहेब विखे पाटील हे तब्बल 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले. काँग्रेसचा एवढा ज्येष्ठ आणि मातब्बर नेता, मुख्यमंत्रीपदाची क्षमता असणारा माणूस असंही म्हणायला हरकत नाही. पण काँग्रेसने त्यांची उपेक्षा केली. त्यांना कधीही सत्तेत किंवा केंद्रात मंत्रीपद दिलं गेलं नाही. शेवटी 1998-99 ला जेव्हा काँग्रेसचा पराभव झाला तेव्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी जो सन्मान इतक्या वर्षात काँग्रेसकडून त्यांना मिळाला नव्हता, तो बाळासाहेबांकडून त्यांना मिळाला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये बाळासाहेब आधी वित्त खात्याचे राज्यमंत्री झाले आणि नंतर त्यांना अवजड उद्योग खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याच काळात त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यात शिवसेना भाजप युती सरकारमध्ये मंत्री होते. वडील केंद्रात आणि मुलगा राज्यात मंत्री, असं चित्र त्यावेळेला पाहायला मिळालं होतं. पुढे भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाल्याने 2004 मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले आणि खासदारही झाले. मग शेवटपर्यंत ते काँग्रेसमध्येच राहिले. राजकारणापलीकडेही बाळासाहेबांनी स्वतःचं मोठं काम करून दाखवलं. त्यांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे त्यांनी उभं केलेलं शिक्षणाचं जाळं. लोणी सारख्या छोट्याशा गावात त्यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा ग्रामीण विद्यापीठ आणि डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनची स्थापना केली. त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज ग्रामीण भागात उभं करून दाखवलं. शेतकरी आणि शेतमजुरांच्या पोरापोरींना शिक्षणाची दारं उघडी करून दिली. दूरदृष्टी आणि जिद्द काय असते याचं जिवंत उदाहरण त्यांनी दिलं. 2010 मध्ये शासनाने त्यांचा पद्मभूषण देऊन गौरव केला. ज्यावेळी पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी ते आपल्या शेतात काहीतरी काम करत होते. वयाच्या 84व्या वर्षापर्यंत तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने ते काम करत राहिले. शेवटी 30 डिसेंबर 2016 या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. एका हातात सत्ता आणि दुसऱ्या हातात सामान्य माणसाचा हात, असा हा लार्जर देन लाईफ नेता म्हणून आजही त्यांची ओळख कायम आहे. बाळासाहेब विखे पाटील यांना राधाकृष्ण विखे, अशोक विखे आणि राजेंद्र विखे अशी 3 मुलं. यापैकी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारणात पाऊल ठेवलं, तर अशोक विखे यांनी शैक्षणिक संस्थांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. वडिलांसारखाच राजकारणात जम बसवला तो राधाकृष्ण विखे पाटील यांनी. प्रवरामध्ये जन्म झालेले विखे हे प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये शिकले. त्यांना शिस्त लागावी म्हणून आजोबांच्या आग्रहामुळे त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवलं गेलं होतं. शाळेनंतर ते कॉलेजला गेले. ते कोल्हापुरात कृषी महाविद्यालयात असताना त्यांच्यात समाजकार्याची आवड निर्माण झाली आणि विद्यार्थी चळवळीमधूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. वारसा असल्याने राजकारणात त्यांचा सहज प्रवेश झाला. राधाकृष्ण यांनी वडिलांप्रमाणेच काँग्रेसमधूनच आपल्या राजकारणाला सुरुवात केली. 1994 सालाला ते शिर्डीतनं पहिल्यांदा आमदार झाले आणि विधानसभेत गेले. आताही 32 वर्षांनंतरही त्यांची घौडदौड अजूनही थांबली नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1995 पासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या विभागाच्या मंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. 1995 ते 99 दरम्यान कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राहिलेत. 2008 ते 2009 दरम्यान शालेय शिक्षण मंत्री ते राहिले. 2009 दरम्यान त्यांनी परिवहन मंत्री, बंदरे, विधी आणि न्याय विभागाचे मंत्री म्हणून कारभार पाहिला. तर 2010 ते 14 दरम्यान ते कृषी मंत्री, अन्न आणि औषध निर्माण विभाग, मराठी भाषा आणि इतर मागासवर्गीय विभाग मंत्री म्हणून कारभार पाहत होते. 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही भूमिका बजावली. 2019 दरम्यान त्यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणूनही काम पाहिलं. शिंदेच्या मंत्रिमंडळात 2022 ते 2024 मध्ये त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम पाहिलं. तर 2024 पासून ते जलसंपदा मंत्रिपदावर आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. सत्ता कुणाचीही असो, राधाकृष्ण विखे पाटील मंत्री होणार हे समीकरण फिक्स असतं म्हणजे असतं.
त्यांच्यासोबतच त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे चौथ्या पिढीच्या रूपात राजकारणात सक्रिय आहेत. मुळात न्यूरोसर्जन असलेल्या सुजय विखे यांनीही राजकारणात येण्याचा निर्णय आधीच पक्का केला होता. शिर्डीत लोकसभा मतदारसंघाचे ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. आजोबांच्या रूपाने घरात 40 वर्ष खासदारकी होती, त्यामुळे सुजय यांच्या रूपाने ती पुन्हा मिळवायची अशी विखे घराण्याची इच्छा होती, अशी चर्चा होते. पण 1991च्या लोकसभेसारखी परिस्थिती पुन्हा तयार झाली आणि काँग्रेसने सुजय विखेंना तिकीट नाकारलं. यामागे पुन्हा शरद पवारांचाच हात असल्याची चर्चा होती. यामुळे 2019 मध्ये सुजय विखे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदारकीही मिळवली. पण 2024च्या लोकसभेला मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. पराभूत झाल्यानंतरही त्यांची आक्रमकता कमी झालेली नाहीये. खताळ यांच्या मार्फत थोरातांसारख्या मोठ्या काँग्रेसच्या नेत्यांचा त्यांनी पराभव केला. एक प्रकारे आपल्या लोकसभेतल्या पराभवाचा बदला घेतला. जायंट किलर ठरले. हा होता नगरच्या मातीतून सुरू झालेला आणि सगळ्या राज्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारा विखे पाटील घराण्याचा इतिहास. फक्त चौथी शिकलेले पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, ते न्यूरोसर्जन असलेले सुजय विखे पाटील, असे जवळजवळ 75 वर्ष अनेक बदल या घराण्याने पाहिले आणि आजही ते राजकारणात त्यांचा दबदबा टिकवून आहेत. असाच आम्ही अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याचा इतिहास सांगणारा व्हिडिओ सुद्धा केलाय, तोही नक्की पहा. लिंक खाली दिलेली असेल. आणि हो, अशाच किस्सांसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात